तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा. तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपवतो बघा त्यांची. आता त्यांना नुसतं वाटा जमाना मराठ्याच्या आहेतच किती रे तुम्ही. तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगाणा खोवा म्हणून धन्या मुंडेच्या टोळीचा. तुम्हाला गल्ल्यात गाठोगाठो कुत्र हागल्यासारखं आणते. आहेतच किती तुम्ही पुरणारच नाहीत. नका भानगडीत पडू. मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो या भानगडीत पडू नका. एखादं गाव तुमचं आहे आसपासचे आमचे एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे. एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत. हलवून सुद्धा देणार नाहीत. हलवून टोळीचं समर्थन करता काय. नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा प्रेक्षकांनो, संतोष देशमुखच्या हत्येला जवळजवळ 80-85 दिवस उलटून गेलेले आहेत. संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर एक आरोपी अजूनही फरार आहे, कृष्णा आंधळे. आणि तो कृष्णा आंधळे त्याचा मर्डर झालेला आहे असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाड, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार आहेत. सुरुवातीपासून संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडांना सपोर्ट करणारे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी जनमानसातून लावून धरली जात होती. याहीपेक्षा विरोधकांकडून तीव्र पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही मागणी लावून धरलेली होती. आणि एकदाचा राजीनामा धनंजय मुंडे यांनी आज दिला. सोशल मीडियावर आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती सुद्धा दिली. खरं तर मागच्या 80 दिवसांपासून या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये या हत्येला 90 दिवस पूर्ण होतील. खरं तर या सगळ्या गोष्टी आम्ही फार जवळून पाहिलेल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा धक्कादायक काल जे फुटेज म्हणजे जे फोटो संतोष देशमुखांना मारहाण करत असल्याचे आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या सगळ्या प्रक्रियेमधले फोटो जेव्हा बाहेर आले ना, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या डोक्यावरचे केस उभे राहिले आणि काळजाला ठोका चुकणारा असा सगळा तो प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला. सोशल मीडियाचं एकही प्लॅटफॉर्म असं रिकामं राहिलं नाही ज्या ठिकाणी ते फोटो पाहायला मिळालेले नाहीत. आणि त्यामुळे संतापाची लाट महाराष्ट्रामध्ये उसळलेली आहे आणि आज बीडला सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली होती. या सगळ्या गोष्टी आहेत खऱ्या. संतोष देशमुखांची हत्या झाली खरी. संतोष देशमुखांची हत्या क्रूर पद्धतीने झाली. संतोष देशमुखांना अत्यंत हीन भावनेतून अत्यंत क्रूर भावनेतून मारण्यात आलं होतं. हे 2 महिन्यापूर्वीच सिद्ध झालेलं होतं. त्याचा कुठल्याही प्रकारचा पुरावा किंवा सर्टिफिकेट द्यायची गरज नाही हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं. संतोष देशमुखांची हत्या करणारे हे जे काही मारेकरी आहेत त्यांना रसद पुरवणाऱ्या वाल्मिक कराड यांना सुद्धा सहआरोपी करण्यात आलेला आहे. आणि धनंजय मुंडे यांचा सुद्धा राजीनामा मागितला जातो आहे. आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घ्यावा आणि कसा घ्यावा हा यंत्रणेचा भाग आहे. कारण आजचा जो राजीनामा आहे जो ठोस पुराव्यानंतरच दिला गेला आहे अशा प्रकारची महायुती सरकारमधल्या काही नेत्यांची भावना आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी सुद्धा पोस्टमध्ये म्हटलं की संतोष देशमुखांची हत्या आणि मागील काही दिवसांपासून मी सुद्धा शारीरिक काही अडचणींमुळे त्रस्त आहे, या सगळ्या कारणांमुळे मी राजीनामा देतोय असं त्यांनी म्हटलं. आता योग्य वेळ ही राजीनामे द्यायची आहे असं भारतीय जनता पार्टीचे संकट मोचन म्हणून त्यांची ओळख आहे. आणि ते गिरीश महाजन सुद्धा म्हणाले की हीच वेळ राजीनाम्याची आहे. काही लोकांचं म्हणणं होतं आणि काही लोकांचं म्हणण्यापेक्षा पंकजा मुंडे यांचं म्हणणं होतं की हा राजीनामा फार पूर्वी देणं गरजेचं होतं. याहीपेक्षा त्यांनी जाऊन असं म्हटलेलं आहे की राजीनामा हा त्यांचा होण्याअगोदर त्यांना मंत्रिमंडळातच घ्यायला नको होतं असं स्पष्ट मत पंकजा मुंडे, ज्या धनंजय मुंडे यांच्या अलीकडच्या काळामध्ये फार निकटवर्ती आणि कट्टर बहीण झाल्या होत्या, त्या पंकजा मुंडेंचं हे स्टेटमेंट आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात पाहतोय. मात्र सातत्याने एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. अभिनेता किरण माने यांनी सुद्धा याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि जनतेनं आवाहन केलं आहे. जे फोटो बाहेर आले ते अत्यंत निंदनीय आहेत आणि या फोटो बाहेर येण्यामागचं नेमकं कटकारस्थान काय आहे हे सुद्धा ओळखावं आणि जनतेनं त्याला बळी पडू नये अशा प्रकारचं आवाहन किरण माने यांनी केलेलं आहे. म्हणजे नक्कीच काहीतरी या सगळ्या गोष्टींमध्ये शिस्त आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी कशासाठी केलेल्या आहेत म्हणजे अनेक आम्ही असली प्रकरणं पाहिलेली आहेत ज्याचं चित्रीकरण झालेलं नाही. खरं तर खुनी या लोकांनी किती क्रूरतेची पातळी ओलांडलेली आहे किंवा मग त्यांची क्रूरता किती होती हे त्यांच्या चित्रीकरणावरून, कुकर्मावरून आणि ते जे काही त्यांचं आसुरी हास्य होतं हे सगळं चित्रीकरण करत असल्यामुळं केल्यामुळं
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा, फाशीपेक्षा कुठल्याही प्रकारची कमी सजा मिळू नये अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राची सुद्धा आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक माणुसकी जपणाऱ्या माणसाची ही मागणी आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर पद्धतीने होतील खऱ्या, मात्र जे फुटेज बाहेर येतात आणि का बाहेर येतात हा एक प्रश्न उभा राहतो. संतोष देशमुखांची हत्या झाली आणि क्रूर पद्धतीने झाली, अत्यंत निंदनीय पद्धतीने झाली, विटंबना करून झाली आणि म्हणून त्यांना फाशी व्हावी अशा प्रकारचे पुरावे 2 महिन्यापूर्वीच सिद्ध झालेले आहेत. सगळ्याच जनतेला माहीत होतं की या सगळ्या गोष्टी अत्यंत क्रूर पद्धतीने झाल्यात. मग फोटो बाहेर येण्याचं नेमकं कारण काय आहे? फोटो बाहेर आले कसे? बरं, आले तर आले आणि समाज माध्यमावर दाखवून नेमकं काय सिद्ध करायचं होतं? एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की हे फोटो जेव्हा यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही, कायद्यामध्ये न्याय मिळत नाही, पोलीस प्रशासन यामध्ये किंवा मग न्यायालयीन प्रक्रिया किंवा मग नेते मंडळी, पुढारी, सत्ताधारी सरकारमधले मंत्री या सगळ्या गोष्टीला बगल देत आहेत, हे मान्यच करत नाहीत की हत्या अशा प्रकारे क्रूर पद्धतीने झाली आणि ते नाकारतायत, तेव्हा कुठेतरी माध्यमांनी हे घ्या पुरावे असं म्हणण्यासाठी फोटो दाखवावेत. मात्र एक चार्जशीट आहे, खुनाच्या प्रकरणामध्ये एक चार्जशीट आहे, ते दाखल केलं गेलं आणि त्याच्यानंतर ते चार्जशीटमधले फोटो बाहेर येतात. मग मीडियाने हे दाखवण्याचं नेमकं काय कारण होतं हे न सुटणारं कोड आहे. आणि म्हणून किरण माने यांच्या पोस्टची सुद्धा याच निमित्तानं आठवण होते की किरण मानेंचं म्हणणं आहे हे फोटो नेमके बाहेर कसे काय आले? काहीतरी महाराष्ट्रामध्ये शिजवायचं आहे का? काहीतरी जाती जाती तेढ लावायची आहे का? काहीतरी नेरेटिव्ह सेट करायचा आहे का? काहीतरी वातावरण तणावाचं निर्माण करायचं आहे का? अशा प्रकारचा सवाल उपस्थित करणारी पोस्ट किरण माने यांची होती. आणि म्हणून मी म्हटलं की चार्जशीटमध्ये दाखल असणारे पुरावे हे माध्यमावर येऊन दाखवण्याचा नेमका उद्देश काय होता? याचा अर्थ असा समजायचा का की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना सोडलं जाणार होतं आणि सोडलं जाणार होतं आणि ते सोडलं जाऊ नये म्हणून माध्यमामधून हे फोटो दाखवलेत आणि त्याचा उद्रेक व्हावा, जनमानसामधून या आरोपींना फाशीच देण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यासाठी हे फुटेज दाखवलेत का? याचं उत्तर कुठल्या माध्यमांच्या टीव्ही चॅनलकडे आहे का? कुठल्या वेब पोर्टलकडे आहे का? ज्या अधिकाऱ्यानं किंवा मग ज्या यंत्रणेने हे फोटो सगळे बाहेर येऊ दिले त्या गृह विभागाचं किंवा मग त्या जबाबदार गृहमंत्र्याचं काही म्हणणं आहे का? या सगळ्या गोष्टींचे प्रश्न उत्तरं अनुत्तरित आहेत. या सगळ्या गोष्टी आम्हाला फार गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. मी अलीकडच्या काळामध्ये 2-3 पोस्ट काल पाहिल्या. मला या व्हिडिओच्या माध्यमातून, या रिपोर्टच्या माध्यमातून सांगायचे तमाम महाराष्ट्राला की जे मारेकरी आहेत, म्हणजे सुरुवातीपासून मी सांगत आलेलो आहे आणि अनेक सुज्ञ नागरिक सांगत आलेले आहेत की हे आरोपी आहेत, हे आरोपीच आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारची जात नाहीये. मग ते आरोपी वंजारी समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र त्या तमाम वंजारी समाजाचे लोक हे दोषी आहेत आणि हे सगळे गुन्हेगार आहेत असं म्हणणं साफ चुकीचं आहे. हे कोणालाही मान्य होणार नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आरोपी आरोपीच आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची जात नसते. काही लोकांनी सोशल मीडियावर फोटो पाहून उद्रेक व्यक्त करत थेट वंजारड्यांनो तुम्हाला बघू काय, तुम्हाला दाखवून देऊ काय, अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे, निंदनीय आहे आणि ह्याला इथली यंत्रणा जबाबदार आहे, पोलीस प्रशासन जबाबदार आहे, गृह खातं जबाबदार आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मनोज जरांगे हे तर सुरुवातीपासून बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत. त्यांनी कालही असंच वक्तव्य केलं की तुम्हाला गल्लीमध्ये कोंडू कोंडू कुत्र्यासारखं मारू. कशामुळे? या सगळ्या गोष्टी त्या आरोपींनी केल्यात, आरोपीला सजा मिळणार आहे आणि मिळल्याशिवाय शांत आम्हीही बसणार नाही आहोत. संतोष देशमुख हा आमचाही भाऊ आहे आणि आम्ही त्याच्यासाठी लढू, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुखांच्या पश्चात कुठेतरी जाती जातींमध्ये तणावाचं वातावरण निर्माण करणारे वक्तव्य मनोज जरांगेंनी करू नयेत. हे त्यांना वारंवार सल्ले द्यावे लागतात, मात्र ते ऐकत नाहीत आणि महाराष्ट्र कधी काळी ते अस्थिर ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते तसंच करतात की काय अशी प्रचंड मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. मला गृह विभागाला आणि पोलीस प्रशासनाला, बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाला खास करून आवाहन करायचं आहे की अशा प्रकारच्या पोस्टवर तात्काळ आळा घाला. फक्त बीडमध्ये अशा प्रकारच्या घाणेरड्या पोस्ट या ठिकाणी होत आहेत आणि त्या पोस्ट होऊ नये. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच होणार आहे असा मला आणि मराठी महाराष्ट्राला ठाम विश्वास आहे. त्याच्याशिवाय प्रशासन कुठलीही कसर सोडणार नाही याची आम्हाला खात्री आहे. म्हणून कुठेही उद्रेक होऊ नये. आरोपींच्या जातीचे सर्वच लोक आरोपी आहेत, ते सगळेच गुन्हेगार आहेत आणि सगळेच वंजारी गुन्हेगार आहेत असं अजिबात म्हणता कामा नये.
म्हणून असे स्टेटमेंट सुद्धा होऊ नयेत. सोशल मीडियावर मनोज जरांगेंच्या समर्थकांच्या प्रचंड अशा रोष निर्माण करणाऱ्या पोस्ट या ठिकाणी होत आहेत आणि त्याला सामोरं जाण्याची वेळ येणाऱ्या काळामध्ये विरुद्ध समूहाच्या लोकांकडे येऊ शकते आणि ते लोक पुन्हा आक्रमक होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जबाबदार नागरिकांनी याला कुठेतरी शांत करणं गरजेचं आहे. धगधगतं वातावरण आहे खरे, वातावरण तशाच प्रकारच्या क्रूर हत्येमुळे झालेलं आहे, त्याला आम्हाला काहीही करता येत नाही. मात्र आम्ही झालेल्या गोष्टीला काही करता येत नाहीत, उद्याच्या होणाऱ्या गोष्टी टाळू शकतो. अशा प्रकारचे हे सगळे पूर्वकल्पना ऐकून घेत पोलीस प्रशासन, सुज्ञ नागरिक या सगळ्या लोकांनी शांतता बाळगावी. कुठल्याही प्रकारच्या समूहावर एकमेकांवर चुकीच्या पद्धतीने टीका करू नयेत आणि प्रशासनाकडे एक मागणी लावून धरावी. संतोष देशमुख खून प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा. 2 ते 4 महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निकाल लावावा, म्हणजे महाराष्ट्र शांत आणि स्थिर राहील. अन्यथा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अत्यंत तीव्रता आहे. ती तीव्रता केवळ या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागल्याशिवाय कमी होऊ शकत नाही. म्हणून मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन आहे आणि जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी लवकर कराव्यात. अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून केलं जातं. प्रेक्षकांनो, तुम्हाला या माझ्या मुद्द्यावर, या रिपोर्टवर, व्हिडिओवर काय वाटतं तुम्ही स्वच्छ शब्दांमध्ये मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर म्हणजे मराठी महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही येता, लाखोंची संख्येनं व्ह्यू सुद्धा मिळतात, मात्र तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जाता आणि सबस्क्राईब न केल्यामुळे तुमच्यापर्यंत आमचा रिपोर्ट पोहोचू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला खास माहिती मिळत नाही. याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.